विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या एपिसोडला आपण धारदार तलवार असं नाव दिलंय. आता हे धारदार तलवारवरून नेमका अर्थ काही समोर येतोय का असं तुम्हाला वाटलं असेल. या संपूर्ण आजच्या डिस्कशनचा तो क्रक्स आहे. अत्यंत धार असणारी तलवार, धारदार तलवार असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थ्याचा प्रश्न असा आहे की आता समोर टार्गेट नाही आणि याच्यामुळं अभ्यास होत नाही, मूड राहिलेला नाहीये, परीक्षा आणि त्याच्यासोबत मिळणारं पद याच्याविषयी शाश्वती वाटत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता अभ्यास बाजूला ठेवून दिलाय, ठेवावा वाटतोय किंवा करतोय, तो काही पुढे जात नाहीये. तर अशा वेळेला सगळे सांगतायत की अभ्यास कर अभ्यास कर, तो अभ्यास कसा करू. परिस्थिती मला समजतीये, पण एक लक्षात घ्या, ही परिस्थिती आपण स्वतःहून ओढवून घेतलीये असं नाहीये, ती आपल्यासमोर निर्माण झालेली आहे. परिस्थिती जरी आपल्याला विपरीत वाटत असली, मी शब्दप्रयोग केलाय वाटत असली, कारण ती विपरीत असते असं नाही. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की जितकं यश उत्तुंग किंवा मोठं असेल तेवढे समोर येणारे अडथळे जास्त असतील. मी तुम्हाला इथं उंच उडीचं उदाहरण देतोय. किंवा पोल वॉल्ट हा एक क्रीडा प्रकार आहे ज्याच्यामध्ये धावत येणारा जो एक खेळाडू आहे तो स्वतः एक सोबत बांबू घेऊन येतो. तो वाकणारा बांबू आहे आणि मग तो काय करतो, धावत आल्यानंतर एका टेकूमध्ये तो बांबू लटकवतो आणि मग बांबूवर स्वतःचं वजन देऊन स्वतःला उंच फेकतो. आता हे उंच फेकणं जे आहे, हे उंच फेकणं मोजलं जातं. ही स्पर्धा बांबू उंच फेकणं किंवा बांबूवरून स्वतःला वर फेकणं याची आहे, हे कबूल. पण मग तुम्ही किती उंच गेलात हे मोजण्यासाठी आडवा एक बार लावला जातो. पहिल्या टप्प्यात त्याची उंची कमी असते, त्यामुळे त्याच्या पलीकडे जे जातील त्यांना दुसऱ्या टप्प्यावर पुन्हा त्या बारची उंची वाढवली जाते. उंच उडीमध्ये असंच करतात, पुन्हा बारची उंची वाढवली जाते. मग हळूहळू असं होतं की काही जणांची क्षमता तिथपर्यंत पोहोचत नाही. मग उंच उडी न गेल्यामुळं लावलेला जो बार आहे त्याला पाय लागतो, मग हा खेळाडू बाद. ज्याची उंची किंवा ज्याची उडी त्याच्या पलीकडे जाते तो पुन्हा पात्र. अशा पद्धतीनं शेवटचे 3 खेळाडू जोपर्यंत राहत नाहीत, म्हणजेच गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल यासाठी राहत नाहीयेत, तोपर्यंत हे चालू राहतं. आणि मग ह्या शेवटच्या 3 मध्ये जो सगळ्यात उंच मारेल त्याला गोल्ड. आणि मग हा रेझिंग द बार ही प्रक्रिया सतत चालू राहते. माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्याला आपला बार रेज करता आला पाहिजे. परिस्थिती जेवढी विपरीत होत जाते तेवढा हा बार रेज होत जातो. त्यामुळं रेज द बार याच्यातून आपण काय होतो, अजून आपण पारखून निघतो. एक जुन्या काळापासून आपण म्हणत आलोय की जे प्युअर सोनं आहे ते कुठेही टाका ते चकाकतच, पण त्याला प्रचंड उष्णतेतून भट्टीतून निघावं लागतं. किंवा डायमंड असेल तर त्याला खूप घाव सोसावे लागतात तेव्हा तो चमकतो. परिस्थिती आपल्याला घडवत असते, बिघडवत नसते. आपल्याला नेहमी वाटत असतं की परिस्थितीवर माझं नियंत्रण असायला पाहिजे, माझ्या हातात सगळं असायला पाहिजे, कंट्रोल असायला पाहिजे. पण परिस्थिती नेहमी आपल्या कंट्रोलमध्ये असेलच असं नाही. अशा वेळेला आपल्यावर कंट्रोल येणं फार आवश्यक असतं. परिस्थितीवर मात करणं किंवा ठरलेल्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना परिस्थितीमध्ये जे अडथळे निर्माण करते त्याच्यावर मात करणं, या प्रक्रियेमध्ये मी म्हणतोय की धारदार तलवार ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवायला पाहिजे. तलवारीचं पात हे अत्यंत धारदार असावं लागतं. म्हणजे अशा काही तलवारी आहेत की सप चालवल्यानंतर आपल्याला क्षणभर कळतही नाहीये की किती वार केलेले आहेत आणि मग नंतर समोर ठेवलेली जी वस्तू असेल तिचे अक्षरशः 10-20 तुकडे झालेले असतात. पण ती तलवार इतकी धारदार असते की त्या वस्तूमधून आरपार गेली तरी त्या वस्तूला काय भेग सुद्धा पडत नाही किंवा त्या वस्तूचे तुकडे झाल्याचं लगेच लक्षात येत नाही. आपली यशासाठी आवश्यक असणारी तयारी एवढी धारदार असावी लागते. पण ही जी प्रक्रिया आहे
या प्रक्रियेमध्ये तलवार धारदार बनणार कशी? आता आपण बघूया की लोहाराकडे तलवार बनवली जातीये किंवा मशीन्सवर तलवारी बनवल्या जात आहेत, तेव्हा ह्या मेटल पासून बनवल्या जात आहेत. आणि मग हे पोलादाचं जे पाता असेल ते धारदार बनवण्याची जी प्रक्रिया असेल तिला सतत धार लावत ठेवली जाते. मी तलवार बनवून घेतलीये, मॅनात बंद करून ठेवली आहे घरात, आणि काय दसऱ्याला फक्त बाहेर काढली. कशाला? खंडेनवमीची पूजा करायची आहे म्हणून. वर्षातनं एकदा जर का मी तलवार बाहेर काढत असेल तर काय होणार आहे? गंज लागलेला असणार. आता नुकताच दसरा झाला ना, तुमच्याकडे ज्या खंड्या असतात त्याच्यामध्ये विळ्या, तुमच्याकडे असणारी खुरपी, कुऱ्हाडी, तलवारी असतील काही लोकांकडं, ही सगळी धारदार शस्त्र पुजली जातात. पण बघितलंय का त्यांची अवस्था कशी असते? जे गंजलेले असतील त्यांनी काय करू शकता का? गंजलेल्या कुऱ्हाडीनी लाकूड तोडता येतं का? किंवा गंजलेली करवत असेल त्यांनी काही कापता येतं का? नाही. मग हा गंज लागला कशामुळे? मॅन बंद किंवा आहे त्या जागेवर पडून राहिल्यामुळं. तर इथे ही तलवार जी आहे ती धारदार व्हायला हवी असेल तर काय करावं लागतं? शार्पनिंग ऑफ द सॉ. तलवारीचं जे पाता आहे त्याला सतत पाजळत ठेवावं लागतं. आता हे तलवारीचं पातं पाजळत ठेवणं म्हणजे काय करायचंय मला? मी जी प्रक्रिया करतोय ध्येयापर्यंत जाण्यासाठी मला जे जे लागणार आहे ते त्याच उत्तुच्च पद्धतीनं रोज करत राहणं. म्हणजे काय? गोल्ड मेडल मिळवणारा धावपटू असेल किंवा स्विमर असेल, त्यांनी तलवारीला धार लावायची म्हणजे करायचं काय? तर रोजचा जो त्याचा सराव असेल तो गोल्ड मेडलच्या वेळी असेल तेवढाच तगडा व्हायला पाहिजे. तो जर का तेवढा तगडा होत नसेल तर अचानक त्या दिवशी तेवढा तो तगडा होऊ शकत नाही. गोल्ड मेडल हे त्या दिवशी मिळतं फक्त, पण गोल्ड मेडलसाठी आवश्यक असणारा परफॉर्मन्स सरावाच्या वेळी दरवेळी द्यावा लागतो. सराव. आता तुमच्या दृष्टिकोनातून सराव कशाचा? संकल्पना वाचणे, संकल्पना समजून घेणे, संकल्पनाचं नोट्समध्ये रूपांतर करणे, प्रश्न सोडवणे, पुन्हा उजळणी करणे, पुन्हा स्वतःला क्रॉस चेक करणे, मूल्यमापन करणे, शिस्तबद्ध बसून पुन्हा प्रश्न सोडवणे, हे सतत चालू राहिलं पाहिजे. आता काय झालंय? परिस्थिती समोरची डल झाल्यामुळं आम्ही डल, गंज लागायला लागलाय. आम्हाला स्वतःला, आमच्या मेंदूला, आमच्या तयारीला गंज लागायला लागलाय. मग याचा परिणाम काय होतोय? आता काही करू वाटत नाही, वाचू वाटत नाही, नोट्स बनवू वाटत नाहीत. अहो किती वेळा तेच तेच वाचू? नव्याने शार्पन करा ना, नव्या व्हिजननी बघा त्याच्याकडं. दरवेळेला सूर्योदय होतो, या सूर्योदयाकडं किती वेळा तुम्ही पाहिलंय? मला तुम्हाला खरंच बेसिक प्रश्न विचारायचा आहे, किती वेळा पाहिलंय तुम्ही? दररोज बघा ना, सूर्योदय तोच असतो पण दररोज नवे रंग असतात. आपली दृष्टी काय आहे त्याच्यावर ते रंग बदलत जातात. पॉइंट तोच असेल इकॉनॉमीचा, जॉग्राफीचा, प्रश्न तेच असतील, कदाचित नवे थोडेफार असतील, पण मी वेगवेगळ्या अँगलनी जर का त्याच्याकडे बघत असेल तर तलवार शार्प होत जाणार आहे. तुम्हाला मी एक लेजेंड मायकल फेल्प्स इथं उदाहरण देतोय. मायकल फेल्प्स हा स्विमर आहे, म्हणजे गोल्ड मेडल इतके मिळवलेत. रौप्य महोत्सव झाला त्याच्या गोल्ड मेडलचा, 25 पेक्षा जास्त गोल्ड मेडल्स त्याने मिळवलेले आहेत. आपल्या देशाला आजवर संपूर्ण देश मिळून ऑलिम्पिकमध्ये एवढे ऑलिम्पिक झाले तरी एवढे गोल्ड मेडल मिळालेले नाहीयेत. म्हणजे आपल्यासाठी थोडीशी जरा ही विचार करण्याचीच गोष्ट आहे. तर त्या एकट्या मायकल फेल्प्सने एवढे गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. तर त्याने जेव्हा हे गोल्ड मेडल शेवटचं मिळवलं तेव्हा एक पत्रकार असं म्हणाला की काय लकी माणूस आहे बघा, 26 गोल्ड मेडल मिळवलं त्यांनी. आणि तेव्हा हा मायकल फेल्प्सला प्रचंड राग आला आणि तो त्या पत्रकारावर तोंडसूक घेतलं आणि म्हणाला, लकी? कशाचं लक? आतापर्यंत हजारो वेळेला मला हा परफॉर्मन्स द्यावा लागलेला आहे आणि त्यावेळच्या त्या वेदना मला सहन कराव्या लागलेल्या आहेत आणि त्यासाठी रोज मला त्याच ताकदीनं सराव करावा लागलाय. या फेल्प्सच्या बाबतीत काय झालं होतं? त्याचा शेवटचा ऑलिम्पिक जो होता त्या शेवटच्या ऑलिम्पिकच्या आधी, टीम निवडीच्या आधी त्याला एक छोटासा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये नेमकं त्याच्या हाताला दुखापत झाली. आता स्विमरच्या दृष्टिकोनातून हात अत्यंत महत्वाचा अवयव आहे. ही दुखापत झाली, लवकर भरून येण्यासाठी डॉक्टरांनी आणि फिजिओनी सांगितलं की तुला विश्रांती घ्यावी लागेल. माशाला पाण्यातून जर का बाहेर काढून ठेवलं तर काय होईल? त्या माशाचं तडफडून मरेल ना. मायकल फेल्प्सचं
सगळं करिअर, सगळं आयुष्य त्या पाण्यामध्ये, आणि याला पाण्यातूनच बाहेर टावलं तर तडफड व्हायला लागली याची. मायकल फेल्प्स जो पाण्यात रोज पोहणार, ज्याला बघण्यासाठी लोक गर्दी करत, त्याला बिचाराला काठावर बसायची वेळ आली. मग हा काय तिथे बसून राहणार? मग त्याला अस्वस्थ व्हायला लागलं. मग शेवटी त्यांनी विचार केला की असं बसून राहिलो तर आपण बाद होऊ. त्याच्यापेक्षा आतली अस्वस्थता घालवण्यासाठी त्यांनी काय केलं, ठीक आहे मी हाताचा वापर नाही करणार. मग त्या स्विमिंग टँकच्या एका कडेला, एका बारला हात तो पकडून ठेवायचा आणि पाण्यामध्ये उगीच पाय मारत राहायचं, तरंगत राहायचं, पोहतोय असं स्वतःच्या शरीराला वारंवार जाणवत राहायचं. आणि मग तो तेवढे तास फक्त पाय आपटत राहायचा आणि ते चालू राहायचं, त्याचं पाय आपटत राहायचं आणि चालू राहायचं. पुढे त्याच्या हाताची दुखापत कमी झाली, मग त्याला पोहायला परवानगी मिळाली, टीममध्ये निवड झाली आणि तो ऑलिम्पिक्सला गेला. मग ऑलिम्पिक्समध्ये आधी त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेले होते, पण या ऑलिम्पिक्समध्ये आता कम्प्युटरच्या साह्याने आपल्याला खूप मायक्रो अनालिसिस करता येतं. त्याला गोल्ड मेडल काही मिळालेली जी होती ती मायक्रो सेकंडच्या फरकाने मिळालेली होती. म्हणजे डोळ्यांनी असं वाटावं की दोन्ही स्पर्धक एकाच वेळेला पोहोचले, पण कम्प्युटर अनालिसिसमध्ये असं दिसलं की फेल्प्स हा काही मायक्रो सेकंद आधी पोहोचलेला होता. तर या अनालिसिसमध्ये फोर्स अनालिसिस नावाचा एक प्रकार आहे. ते फोर्स अनालिसिस काय सांगतं की तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही फोर्स अप्लाय केलेला आहे पाण्यामध्ये आणि मग तुम्ही कसे पुढे सरकला. त्यावेळी एक बाब प्रकर्षानं लक्षात अशी आली की फेल्प्सला मायक्रो सेकंदनी जी गोल्ड मेडल मिळाली होती त्या गोल्ड मेडल्समध्ये हाताच्या फोर्सपेक्षा त्याच्या थाय मसल म्हणजे पायानी जी दिलेली ताकद होती तिचं प्रपोर्शन इतर खेळाडूंच्या तुलनेमध्ये 5 पट होतं. म्हणजे इतक्या पटीनं ताकद त्याच्या पायामध्ये आलेली होती. अडचण आली होती, हाताला दुखापत झाली होती, त्याला कडेला बसवलेला होता, चक्क हा पोहणारा मासा बाहेर ठेवला होता. पण यांनी काय केलं, पाण्यात उतरला आणि पाय मारत राहिला, तलवारीला धार लावत राहिला, सराव चालू ठेवला. तोच परफॉर्मन्स देण्याचा त्याचा प्रयत्न सुरू राहिला आणि त्यांनी गोल्ड मेडल्स मिळवले. तुम्हाला जे वारंवार प्रश्न पडतायत मी काय करू काय करू, तलवारीला धार लाव. तलवार हातामध्ये घे, मॅनात टाकलेली आहे, बंद केलेली आहे, गंज लागलेला आहे, हातात घ्या, तिला धार लावायला सुरुवात करा. धार लावणं म्हणजे माझ्या ध्येयासाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट चोखपणे तेवढ्याच उच्च दर्जाची करत राहणं. टॉपिक समजून घेणं असेल, नवीन वाचन करणं असेल, लक्षात ठेवणं असेल, प्रश्न सोडवणं असेल, पेपर सोडवणं असेल, वेळेमध्ये हे सगळंच्या सगळं बसवणं असेल, मूल्यमापन करणं असेल, हे मला करत राहिलं पाहिजे. धारदार तलवार हेच यशाचं गमक आहे. त्या यशासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.